अहिल्यानगर महानगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आलेली आहे. 2 दिवसावरती मतदानाचा दिवस आलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती ही निवडणूक आता आलेली आहे. आपल्याबरोबर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर आहेत. त्यांच्याकडून आपण ह्या महापालिका निवडणुकीविषयी काही जाणून घेणार आहे. त्यांच्या मनातील काही भावना आहेत त्या जाणून घेणार आहे. त्यांच्या मनामध्ये महापालिका निवडणुकीनंतरचं शहर कसं असेल किंवा आत्ता काय चाललेलं आहे. कालच्या सभेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये अनेक टीकात्मक गोष्टी आल्या आणि अनेक त्यांनी गोष्टीचा उल्लेख केला. त्याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. साहेब नमस्कार. काय सांगाल, महापालिकेची निवडणूक बऱ्याच वर्षांनी वर आलेली आहे, बराच गॅप पडला, काय सांगाल? तब्बल 8 वर्षानंतर ही महापालिकेची निवडणूक होती आणि लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही निवडणूक आहे. याचं कारण आहे, मागच्या निवडणुकीपासून तुम्ही जर तुलना केली, बाकीच्या 29 महापालिका राज्यात होत आहेत, पण आपली महापालिका आणि त्यांची महापालिका हा जो अंतर आहे, तिकडं झालेला विकास आणि आपल्या ठिकाणी झालेला विकास ह्याचंच जर तुलना केली तर खूप काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला लोकांना अजून पण दर्जेदार विकास कामं भेटले नाही. मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार काय दुसऱ्या कुठून त्याला मार्ग नसतो. जनतेच्याच पैशाने जनता जी टॅक्स भरते त्याच्यातूनच भ्रष्टाचार होतो, असे देखील आहे. आम्हाला काही वेळोवेळी प्रत्येक वेळेस हेच सांगायचं नाही आहे कॅमेराद्वारे किंवा आमच्या सभेद्वारे की आम्हाला टीका नाही करायची, पण हा जो विषय, हा लोकांचा आवाज मोकळं आपल्याला करायचा. आम्ही प्रचारामध्ये बाकीचे पक्ष फिरतात ते आम्ही फिरतोय. काय एकंदरीत एक दहशतीच्या सावटाखाली नगर शहराची जनता आहे. त्याच्यामुळं ह्याच दहशतीच्या विरोधामध्ये सर्वसाधारण उमेदवार हे आम्ही उभे केले. त्यांचे सर्वसाधारण जनतेचे सर्वसाधारण प्रश्न यासाठी ते समजून घेऊन हे आमचे सगळे म्हणजे तरुण आहेत, त्याच्यामुळे पोरं म्हणतो, अनेक जण तरुण आहेत. म्हणजे 70% जर बघितले आम्ही जे उमेदवार दिले, जवळजवळ आमचे 20 उमेदवार हे 40च्या आतले. तर अशा पद्धतीने आपण त्या निवडणुकीला एक वेगळं एक अँगल आपण म्हणू की ज्या परिस्थितीमध्ये, कारण खूप उमेदवारांवर पण कशा पद्धतीने टॉर्चर अक्षरशः झालं. तर एक ताजं उदाहरण म्हणजे रामभाऊ वाणींचं. रामभाऊ वाणी कुणाविरुद्ध लढतात आता तुम्हाला माहिती आहे. तर दिग्गजांच्या म्हणजे आपण म्हणू ना, पायाखालची वाळू सरकलेलीच आहे. आपण महापौर होता याच्या अगोदर शहराचे काही वर्ष, त्यावेळेचं शहर आणि आता शहर काय आपण फरक सांगाल बरं? फरक हा जनतेला विचारला पाहिजे. आम्ही बोलणार तर ती अशी टीका समजली जाते. याचं वस्तुस्थिती काय आहे ना, ते बघितलं पाहिजे. काल सुद्धा सभेद्वारे आमच्याच कुणीतरी एक नेते मंडळीपैकी सांगितलं, नगर शहरामध्ये 2च उद्यान आहेत चांगले, महालक्ष्मी उद्यान आणि तिकडं गंगा उद्यान. बाकीचे जे चांगले विकास कामं केली ते एकाच प्रभागात केले, तिकडं सारसनगरला. असं का? काय नाही, आडमुठी धोरण. आपला भाग आहे, आपला भागच मॉडेल झाला पाहिजे. दुसरे सगळे असे राहिले तरी चालतील. तिथं बघू निवडणुकीच्या 2 दिवस काय करायची, काय यंत्रणा लावायची. गेल्या आता किती 2003 साली होतं, 23 वर्ष झाली महापालिका स्थापन होऊन. असंच चालू आहे की ठराविक ठिकाणाचा विकास करायचा, ठराविक भागामध्येच लोकांचे प्रश्न सोडवायचे, असं नसतं. शहरवर पोस्टर पाहतोय आम्ही की शहर आकार घेते, हे घेते, म्हणजे त्यांची पोस्टर आहेत युतीच्या उमेदवारांची. शहर आकार घेतंय, गुंडगिरीमध्ये आकार घेतंय, गुंड वाढतात. ज्यावेळेस विकास कामं आता हे केलं नाही, यांनी उद्घाटन केले बरेचसे. त्या उद्घाटनामध्ये बघा, भाषणामध्ये म्हणतात, आम्ही पुण्याच्या धर्तीवर जॉगिंग पार्क आणू, आम्ही मुंबईच्या धर्तीवर उड्डाणपुलं करू, नाशिकच्या धर्तीवर आम्ही वृक्ष लावू. आता हे यांच्याकडूनच म्हटलं जाणार आहे बघा काही दिवसात की बीडच्या धर्तीवर आम्ही वाल्मिक कराड विकास केंद्र आणू. असं म्हणतील आता हे, कारण गुंड काही गुंड प्रवृत्तीचे लोक पण उभे आहेत ना या महापालिकेला. ते शोधा, तुम्ही संशोधन करा, त्याचा रेकॉर्ड हे केला पाहिजे. आणि
महापालिकेच्या ज्या निवडणुका चालू आहेत, निवडणूक आयोगाने त्यांच्या पोर्टलवर अजूनपर्यंत जे प्रतिज्ञापत्र असतं प्रत्येक उमेदवाराचं, त्याच्यामध्ये संपत्ती असती, कुठले गुन्हे दाखल झाले असतील तर ते विषय असतो, अजून पोर्टलवर अपडेटच नाही. ते लोकांच्या माहितीसाठी नाहीच आहे. जे उमेदवार आहेत ते कसे आहेत, स्वच्छ आहेत का प्रतिमेचे, किती शिकलेले, किती गुन्हे दाखल आहे, तो व्यक्ती कसा आहे, हे नाहीच ना. ती माहितीच नाही अजून पोर्टलवर. आणि ती का नाहीये, ते कुणाचं ऐकतात, ते कुणाचं रिमोटचं बटन दाबल्यानंतर ती अपलोड होणार आहे का, ते आता माहिती नाही. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करतो का? काय माहिती, आता माध्यमामध्ये तर दिसतं बाबा, ते माहिती नाही आम्हाला. जे दिसलं आम्ही ते जाब नाही विचारत का विरोधी बांधव? विचारलं ना. मी 1 आठवड्यापूर्वी मी काय गेलो, ज्या वेळेस छाननीचा दिवस होता त्या छाननीच्या दिवशी आम्हीच विचारलं. तिथे एक महिला अधिकारी होत्या मॅडम. म्हटलं तुम्ही असं सगळे उमेदवार आलते छाननीसाठी आक्षेप घ्यायला, हरकत घ्यायला, बरोबर आहे ना? तुम्ही खूप गर्दी झाली म्हणून पाठवून दिले तुम्ही, आणि तुम्ही तुमच्याच ऑफिसमधून बोलवलं जातं, आणि 9:30 ते 12 पर्यंत रात्रीच्या हे उमेदवार, सूचक, अनुमोदक बोलवले जात होती. ही कुठली निवडणूक आहे? म्हणजे एखादा कार्यक्रम चालू आहे का सार्वजनिक? सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बावलं झालंय का निवडणूक आहे असं आपल्याला म्हणता येईल मला. म्हणजे लोक पण म्हणतात, जनता पण म्हणते, ज्या पद्धतीची निवडणूक चालू आहे खूप मोठी शंका व्यक्त केली जाते. आपल्यासारखे एक तरुण तडफदार हुशार महापौर या शहराला आणला गेला होता. पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे महापौर म्हणून किंवा नगरसेवक म्हणून या उमेदवारांनी काम केलं पाहिजे तर शहराला काहीतरी वेगळं रूपाने, आपल्याला काय वाटतं? आपल्या मनात काय संकल्पना आहे शहराविषयी? जनता जनार्दन ही मोबाईल फोन्सच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप हुशार झालेली आहे. ती व्यक्त होती. इतर ठिकाणी बघा लोक व्यक्त होतात, लोक विचारतात 4 वर्ष कुठे होते तुम्ही, 5 वर्ष कुठे होते, आत्ता आले मत मागायला. इथं आहे का माझ्या जनतेच्या, एखाद्या व्यक्तीची आहे का मतदाराची, त्या लोकांना विचारायला? नगरसेवक हे जे नाव आहे हे तो प्रॉपर जनसेवक असला पाहिजे. लोकांच्या कामासाठी तो किती कामाला आले. आता इव्हेंटबाजी करून जे नावं वरती आलेत आणि जे उमेदवारी करणार आहेत त्यांना तर शुभेच्छा देतो, पण येणारं चित्र या महापालिकेचं तुमच्या भागासाठी, तुमच्या लोकांना, लोक हुशार, इतके हुशार झालेले आहेत की जनतेचा फीडबॅक हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही लोकांमध्ये किती राहिलेले आहेत, तुम्ही लोकांसाठी किती कामं केलेली आहेत, किती अडीअडचणी सोडवलेल्या आहेत. लोकांना जे कन्व्हिनियन्स पाहिजे एखाद्या गोष्टीचं, आज आपल्याला सगळं काही उपलब्ध होतं फोनवर. झोमॅटो आहे, स्विगी आहे, त्याच्यानंतर लाईट बिलची सुविधा आपण ॲपद्वारे भरतो. महापालिकेचं पण एक ॲप आहे, त्याच्यावर पण आपले टॅक्सेस वगैरे करतात. सगळ्या काही सुविधा आहेत. तर तशा सुविधा उमेदवारांना, ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्यांनी याच्यावर 2-3 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे, कदाचित त्या प्रामाणिक सेवेच्या साठी लोक अशांना मतं देणार आहेत मला वाटतं. आणि आमचे सगळे उमेदवार हे ग्राउंड लेवलवर संघर्ष करून उभे राहिलेले. त्यांचा एक आरोप होता की तुम्हाला उमेदवारच भेटले नाही म्हणून त्यांचे 5 नगरसेवक विरोध झाले. दिलं ना मी उदाहरण, हा उमेदवार भेटले नाही, हे नाही, किती काय काय दबाव केला. मग कशाला एवढ्या नेते आता ते? म्हणजे फडणवीस साहेब आले, पंकजाताई आल्या, अजित दादा साहेब येणार होते, ते का नाही आले मला नाही माहिती. आता सभा होती पण ते नाही आले. एवढं तुमच्याकडं उत्तरेची यंत्रणा, मध्य शहराची यंत्रणा, दक्षिणेतली काही यंत्रणा, एवढी काय धास्ती बसली आणि मग म्हणायचं उमेदवार नाही. सगळ्या उमेदवारांनी बुडबुड्या लावल्यात आमच्या. फडणवीस साहेबांना विनंती केली शहर दत्तक घ्या, शहराला एकदम मॉडेल करायचे. शहराला पहिले दत्तक यासाठी घेतलं पाहिजे, इथली गुन्हेगारी संपवली पाहिजे. त्यासाठी पहिले दत्तक घ्या. विकास काम आहे ना, विकास काम करायला निलेश लंके सारखा एक सक्षम नेता पण आहे, आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते आहेत. आक्रमक भाषण केली जाऊ दोघांनी पण, काय त्याच्यामध्ये एवढा असंतोष काय म्हणा? आक्रमक म्हणजे लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. काहीतरी बोलायचं फक्त. अहमदनगर आणि अहिल्यानगर या 2 नावांमध्येच त्यांना राजकारण करायचं.
अरे अहिल्यानगर झालं नाव याच्यासाठी खूप गतवैभव निर्माण झालेलं आहे, लोकांमध्ये आनंद आहे, आमच्यामध्ये आनंद आहे. पण ह्या नावांमध्येच राजकारण, 2 शब्दांमध्येच राजकारण करत बसायचं का? त्याच्या पलीकडे जायचं नाही का? करा ना. अहिल्यादेवी होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ज्या युवती आहेत शहरातल्या, ज्या चांगल्या पोस्ट ग्रॅज्युएट करून मार्क घेऊन ज्या पासआउट झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर एक योजना ह्या 2 लाडक्या नेत्यांनी ही जाहीर करावी, जे करू शकतात. 1 कोटी रुपयाची इव्हेंट घेण्यापेक्षा ते 1 कोटी रुपयाची स्कॉलरशिप जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने केली तर तुम्हाला खांद्यावर घेऊन लोक नाचतील ना. आणि मग म्हणायचं अहमदनगर नाव मी जिवंत आहे तोपर्यंत होऊन देणार नाही घेणे. अरे कोण बदलायला चाललंय? कुणाला हौस आहे? त्याच अजेंडा. लोक हुशार झाले. आपण काल वचन लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचा हसू यायला लागले. आता ठराविक काही ट्रोलर ठेवलेले आहेत तुम्ही भाडोत्री, ते आम्हाला शिवाय देतील, नाही फरक पडत. लोकांमध्ये छत्रपती शिवरायांचं जे हिंदुत्व आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा, ते हिंदुत्व आम्हाला समजतं. सर्व धर्म समभाव. हे शहर गुण्या गोविंदाने राहणारं शहर आहे. ह्या शहरामध्ये जातीय तणाव, द्वेष पसरवणं, ते विष तुम्ही कालू नका. शांत शहर असलं पाहिजे. शांत शहर म्हणजे काही 90चा काळ नाहीये. दंगली घडायच्या, कुठेतरी काहीतरी झालं मग त्याच्यावरून राजकीय पोळी बाजायची, हे नाही चालणार इथं. आणि आम्ही आहोत जनतेसाठी आणि लोकांसाठी. हे सगळे हे परिवर्तन जे होतं ना, हे याच्याने नाही होत. मग हिंदुत्व एवढं प्यार आहे ना, किती हिंदूंच्या मुलांना तुम्ही रोजगार दिला, आधी हे जाहीर करा 13 तारखेच्या अगोदर. मग हिंदुत्वाच्या नावाखाली ही महापालिकेची निवडणूक आहे. किती आमच्या हिंदू ज्या रणरागिणी पोरी आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी किती जणांसाठी तुम्ही काय केलं ते दाखवा. मग तुम्ही खरे हिंदुत्वाचे शिल्लेदार आहे हे आम्ही देखील जाहीर. आपण वचननामा का जाहीर केला? आपल्या वचननाम्याची काय आमचा वचननामा, आमचा निश्चयनामा क्लिअर आहे, जो कधीही, मला नाही वाटत ना भूतो ना भविष्यात मी एक मोठं वाक्य वापरतो, पण तसंच आहे. काल निलेश लंके साहेबांनी सुद्धा सांगितलं की तो निश्चयनामा आहे. जाहीरनामे अनेक बघितले आपण, निश्चयनामा यासाठी आहे कारण तो संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्यांच्या साक्षीने तो निश्चयनामा जाहीर केला. आणि त्याच्यामध्ये विमा योजनेचा विषय, त्याला धाडस आम्ही दाखवलं की विमा योजना अपघातामध्ये, महिलांसाठी, युवकांसाठी ती विमा योजना कशी आम्ही राबवणार आहोत. कारण महापालिकेची आर्थिक स्थिती माहिती आहे, तरी देखील आम्ही धाडस करून ती विमा योजना आम्हाला जनतेने, म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला जर सत्तेवर बसवलं तर आम्ही ती राबवणार आहोत. आहेत का पुण्यासारखी जे घेऊ शकतो आपण इलेक्ट्रिक बस, वातानुकूलित एसी असणारी बस? नाही पाहिजे का महिलांना? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. भ्रष्टाचारामध्ये कुणी कुणी किती मल्ह्या काढल्या, त्याच्या विरोधात आम्हाला काम करायचंय की झिरो भ्रष्टाचार. युवकांसाठी जो विषय आहे की महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या योजनातून आपल्याला त्यांना एम्प्लॉयमेंट कशी देता येईल. 20,000च्या आसपास मुलं सगळे पुण्यामध्ये शिकायला, फक्त दिवाळी आणि सणावाराला येतात ते. मग त्यांचा जर खर्च आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं, किती मोठं त्यांच्यावर दडपण आहे. काय ते शिकत असतील आणि काय खर्चत असतील आणि काय घरी पाठवत असतील. पण त्यांना इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं का? हो, आम्ही करून देऊ. सडेतोड मुलाखत असते आमची, सडेतोड बोलतो आम्ही, आम्हाला नाही फरक पडत. कारण आम्ही जे वागतो, बोलतो
ते आम्हाला माहीत असतं, आमच्या अंतःकरणाला माहीत असतं की बोललंय ना तर करून दाखवायचं. 17 वार्ड आहे, बराच मोठा भाग आता नगरच्या महापालिकेच्या अंडर येतो. काही भाग फार मागासला गेला दिसतोय, काही काही ठिकाणी खूप समस्या आहे. 17 वार्डचा सर्वांगीण विकास करायचा ठरला 17 प्रभागांचा. तर काय नवीन यंत्रणा आपण राबवू इच्छिता? आपल्याला काय वाटतं बा आणखी काय वेगळं झालं गेलं पाहिजे? जसं आपण बोलले की पुणे मुंबईच्या तुलनेने शहर मागं पडलं, इकडून मराठवाड्यात मुलं डायरेक्ट नगर वाळून पुण्याला लागतात. तर त्याच्यामध्ये कुठेतरी बदल करता येईल. नियोजनबद्ध कार्यक्रम पाहिजे. चांगला फुटपाथ, झाडं आहेत, त्याच फुटपाथ मध्ये थोडेसे मोठे फुटपाथ आहेत, बसायला जागा आहे, वाहतुकीची समस्या पूर्णपणे सोडवली गेली पाहिजे. ट्रॅफिक फार लागते इकडं, कल्याण रोड लागते, कधी उड्डाण पुलाव फार ट्रॅफिक लागते. दीड 2 वर्ष जर विकास कामं चालवत ठेवली, ट्रॅफिक होणार नसेल. एकाच वेळेस हे शहर असं जादूची कांडी फिरवायची होती विधानसभेला. एकाच वेळेस सगळे नारळ फोडले, हे केलं ते केलं. त्यातले किती काम कंप्लीट झाले आता? आता बघा त्याचे बरेचसे असे रस्ते आहेत, अजून पण कामं चालू आहेत, अजून पण ट्रॅफिक जॅम चालू आहे. त्याची काही असं प्लॅनिंग नाही. कामं केलेत कारण अजितदादांनी कृपादृष्टी दाखवली त्याच्यामुळे मिळाली. पण त्या कामांमध्ये पण 30% हिस्सा म्हणजे 45 कोटी पालिकेला द्यायचे. आता ती पालिका कशी देईल त्यांच्या आर्थिक बजेटमधून, हे यांना होतं. आणि त्याच्यामध्ये जर घोटाळा घातला तर आम्ही आहे लक्ष ठेवून. 23 वर्षापूर्वी महापालिका स्थापन झाली, मला वाटतं महापालिका आपली असेल ना. ते असं याला काही तुम्ही जर काय महापालिकेचा सेस पडणं, महापालिकेचं बजेट काय आहे, आवक जावक किती आहे, त्याचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, किती फंड, पेन्शनर्सला किती पगार त्याच्यामधून जाईल, अधिकाऱ्यांचा पगार, कर्मचाऱ्यांचा पगार सगळा तो मॅनेज कसा करायचा. नंतर आपल्याला टार्गेटेड एक फक्त आर्थिक बजेटच्या वेळेस वर्षातून एकदाच वसुली होती. पण काय ठराविक अशा काही निर्णय घ्यायचे, अधिकाऱ्यांना दडपण टाकायचं आणि त्याच्यामुळं सगळी जी ही आर्थिक स्थिती आहे ती कोलमडती. काल अधिकाऱ्यांच्याकडून फार टीका झाली. शिवसेनेचा म्हणजे मंत्री मोदी देवराव पाटील त्यांच्या सभेमध्ये पण काही नगरसेवकांनी टीका केली, आयुक्तांच्यावर पण भरपूर टीका सोडली. असे आयुक्त आम्ही खरंच बघितले नाही. जे आयुक्त आहे ना, आमदार आणि मोठे मोठे नेते सत्तेतले आले, त्यांच्या गाडीपर्यंत त्यांची गाडीचं सोडवायला जातात. दार उघडत नाही, बंद करत नाही, पण सोडवायला जातात. काय IAS ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर, हे सगळं विशेष वाटतं. आणि एका फोनवर फक्त त्यांचेच काम ऐकायचे, सूडबुद्धी नाही करायचं, ठराविक ठिकाणाच्या अतिक्रमणाच्या मागं लागायचं. ज्यांनी यांनी विधानसभेला मतं दिले नाही त्याच्या मागे एक टीम लावायची, कुणी कुणी मतं दिले नाही, मग तिथं त्रास द्यायचा, मग त्या आयुक्तांनी तसं वागायचं. समोर काही चहावाले आहेत पालिकेचे, तर चहा तर हेच पितात सगळे अधिकारी लोक, त्यांना त्रास द्यायचा, त्यांचे अतिक्रमण काढायचे. एखादं म्हणजे आता त्याच्यात वेळ नाही घालत, पण मला काय म्हणायचे, हे लोकांना असं सहनशीलतेच्या पलीकडे चाललंय. अहिल्यानगर जिल्ह्याला जवळपास तालुक्यात 14-15 शहर आहे. एवढा मोठा लोकांचा म्हणजे मुख्यालय, एकच मुख्यालय, अजूनही रस्ते, पाणी, गटार योजना, ह्या मूलभूत गरजांच्या भोवतीच हे राजकारण फिरतं. याच्यात बदल कधी म्हणजे बदल का होत नाही, किंवा कसं आपल्या डोक्यात काय विचार आहे, हा बदल का झाला, म्हणजे झाला पाहिजे की नाही, का कशा प्रकारे झाला पाहिजे, तिथंच फिरते. खूप गोष्टींवर बोलता येईल. खूप काय 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 सांगू तुम्हाला. चांगली गटार योजना आहे, 125 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना, काय झालं तिचं 2016? का बिल अदा का नाही केलं गेलेलं, त्याचं कारण काय? फेज 2 योजना 2010 साली त्याचं हे झालं, 2013ला पूर्ण व्हायला पाहिजे होती.
13 वर्ष. अजून तशीच दुर्घटना पडली. हो, 3 वर्षाच्या ऐवजी 16 वर्ष लागले आता. म्हणजे आज कापड बाजार तुम्हाला माहिती आहे, तुम्ही या अहिल्यानगर जिल्ह्यातले झाला. कापड बाजारामध्ये महिलांसाठी चांगले टॉयलेट्स आहेत का ते सांगा. नाही, बरोबर. नाही आहेत. त्यांना रिक्वेस्ट करावी लागते. किती दुर्दैव आहे. चांगली बस सेवा आहे का? नाहीये. नाही तेच ना, रस्ते, पाणी, गटार योजना ज्यांना अभ्यासाची आवड आहे, वाचनाची आवड आहे, चांगली अभ्यासिका आहे का? पालिकेकडून नाहीये. पालिकेचे चांगले बस स्टँड आहेत का? नाहीयेत. अहो, संगमनेर शहराचं उदाहरण घ्या. थोरात साहेबांनी आणि सगळे सत्यजित तांबेंनी काय काय केलं. कोपरगावचं घ्या. जे जे पहिल्यांदा आमदार निवडून आले यांच्यासोबत त्यांचीच उदाहरणं घ्या. त्यांनी काय काय केलं, रोहित दादांनी काय काय केलं. तुम्हाला इथं दाखवायला काय आहे? काय दाखवायला काय आहे? फक्त इव्हेंट दाखवायचे. विधानसभेच्या अगोदर एक भगवा झेंडा घालायचा आणि नंतर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ती एक वेगळाच अजेंडा राबवायचा. दुसरं काय आहे? या शहरामध्ये कल्याण करायचं की नाही? चांगलं शहर हे राहण्यासाठी, जगण्यासाठी हे ठेवायचं की नाही? त्याच्यामुळं शोकांकित आहे. आमच्याकडं एकच अजेंडा आहे. आमची महाविकास आघाडीची लोकांनी एक साथ द्यावी आम्हाला या इलेक्शनमध्ये. मी ठामपणे सांगतो, खासदार निलेश लंके साहेबांच्या वतीने देखील सांगतो की या शहराचं कायापालट करून टाकू आम्ही दर्जेदार विकास कामांच्या माध्यमातून. लोकांबरोबर सुद्धा एक संवाद झाला पाहिजे. कसं पाहिजे तुम्हाला हे शहर? आहेत असे काही लोक की जे तुम्हाला त्यांचं मत जर ऐकलं त्यांना या शहराचा अभ्यास आहे. तसा एक चांगला घटक आहे विद्वान, ज्यांना विचारलं गेलं पाहिजे काय पाहिजे या शहरामध्ये. तर असं आम्ही निश्चित प्रकारे, आम्हाला लोकांनी संधी दिली तर आम्ही एक चॅलेंज घेऊन या शहराला चांगल्या वेगळ्या वळणावर नेऊन ठेवू विकास कामांच्या माध्यमातून. शेवटला मतदारांना काय आवाहन करावं? 2 दिवसांनीच मतदान आहे 15 तारखेला. काय आवाहन करावं मला सर्वांच्या? मायबाप जनतेला एकच विनंती करतो, ही जी 15 तारीख आहे, तुम्हाला एक चांगले पद्धतीचे उमेदवार जे एकदम स्वच्छ प्रतिमेचे आहेत, तुमच्या प्रश्नांची जाण ठेवून तुमच्यासाठी काम करणारे आहेत. आपल्याला जो अनेक वर्षाचा बॅकलॉग आहे, प्रलंबित प्रश्न आहेत, रखडलेले कामं आहेत, आपल्याला या सगळ्यांसाठी येत्या 15 तारखेला महाविकास आघाडीचे तुतारी चिन्ह, मशाल चिन्ह आणि पंजा चिन्हावर उभे राहणारे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमच्या उमेदवारांना एक संधी द्या. आम्ही निश्चित प्रकारे डेव्हलपमेंट काय असती हे आपल्याला दाखवून देऊ. धन्यवाद दादा. हे होते अभिषेक कळमकर, शहराचे माजी महापौर. अशाच प्रकारे विविध प्रभागातील उमेदवारांच्या आणि विविध पक्षाच्या नेत्यांच्या आपण मुलाखती घेऊन त्यांच्याकडून त्यांचे विजन जाणून घेणार आहे. धन्यवाद. थँक्यू.